सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 202 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता मयुरीला अर्जुन रावांनी चांगलीच झापली. तिकडे रॉयल बॉयजने सुद्धा आपल्या आपल्या अर्धांगिनीचा चांगलाच खरपूस समाचार घेतला होता. आणि आजची बॅचलर पार्टी या रॉयल लेडीजच्या अंगी काही लागणार नव्हती असंच वाटत होतं. कारण हे सगळे आगाऊ नवरे असं बोलल्यावर कुणाला तरी एन्जॉय करू वाटेल का. पण तरीही आता मितू म्हणाली, ए चला गं, मयुरीताई आल्या बघा, असं म्हणून तिने आशूला कडेवर उचलून धरलं. आणि मयुरी म्हणाली, अगं आडवा पकड त्याला, उभा नको पकडू. आणि तिच्याच शब्दाचं तिलाच हसू आलं आणि ती अर्जुन रावांकडे बघून हसू लागली. कारण तिला मागाचा त्यांचा उभा आडवा झोपून लागण्याचा विनोद आठवला. आणि मिताली म्हणाली, ताई का हसताय? मयुरी म्हणाली, अगं काही नाही, असंच. मिताली म्हणाली, नाही, काहीतरी आहे जे तुम्ही आमच्यापासून लपवत आहात. सांगा ना, काय झालं, का हसताय? आणि कोमल म्हणाली, अगं ताईला रात्रीचं काहीतरी आठवलं असेल रोमॅन्टिक, म्हणून ती अशी एकटी एकटी हसते. आणि त्या सगळ्या रोमॅन्टिक आठवणी तिच्या प्रायव्हेट आहेत ना, ती आपल्याला कशाला सांगेल? आणि मयुरी म्हणाली, कोमल गप्प बस, आता पुन्हा सुरू होऊ नकोस. सकाळी खूप झालं तुमचं आणि खूप चिडवलंत सकाळी तुम्ही मला. आता मी काही नवीन नवरी नाही असं म्हणून तिनं अर्जुन रावांकडे थोडं चिडून पाहिलं. पण अर्जुनचं लक्ष नव्हतं. तो हॉटेलच्या मॅनेजरसोबत बोलत होता. त्याला काय हवंय, कसं हवंय त्यासाठी त्यांना अरेंजमेंट्स करायला सांगत होता. लता म्हणाली, पण सांगा ना ताई तुम्ही. मयुरी आता मनात म्हणाली, आता काय सांगू यांना? अर्जुन रावांचे चावट जोक असे सगळ्यांना सांगण्यासारखे असतात का? आणि सांगू तरी काय? आणि मग मयुरी म्हणाली, अगं आशूला भूक लागली आहे गं, त्याला दूध पाजायचं आहे, काय करू मी? मिताली म्हणाली, ताई बॉटल नाही का आणली? आणि मयुरी तिला कोपरापासून हात जोडत म्हणाली, नको गं बाई, ती बॉटल नावही काढू नकोस. आत्ताच खूप समाचार घेतला आहे माझा आशूच्या बाबांनी त्या बॉटलचं नाव काढलं म्हणून. आणि कोमल म्हणाली, घ्या, म्हणजे सगळ्यांचा कोटा पूर्ण झालेला दिसतोय नवऱ्याची बोलणी खाण्याचा. आणि मयुरी काहीच नाही समजून म्हणाली, म्हणजे तुम्हाला पण बोलले का ते सगळे? आणि म्हणूनच मेघा अशी गुमसूम बसली आहे का? आणि कोमल वचकन म्हणाली, हो ना ताई, अगं खूप बोललेत आम्हाला आमचे नवरे. इतक्यात मितालीनं कोमलकडे मोठे डोळे करून तिला शांत राहण्याचा इशारा केला. कारण मयुरीला जर कळलं की त्या पैशांवरून सगळं झालं आहे तर ती अर्जुनला सांगणार आणि मग अर्जुन रॉयल बॉयजना बोलणार आणि मग मात्र रॉयल बॉयज रॉयल लेडीजचं आणखीन काय करतील काही सांगता येणार नाही. एक साधी गोष्ट लपवून ठेवता आली नाही म्हणून धिंड काढतील. आणि कोमलने ते समजून जीभ चावली. आणि मयुरी म्हणाली, का गं, अगं बोल ना, काय झालं, थांबलीस का? का बोलले सगळे तुम्हा सगळ्यांना? कोमल म्हणाली, काही नाही गं ताई, पार्टीत यायला उशीरच झाला, नीट साडीच घातली नाही वगैरे वगैरे. आणि मला राहुल स्लीवलेस ड्रेस घालू देत नव्हते आणि मला घालायचा होता, त्यावरून मला ओरडले. मयुरी म्हणाली, आणि मेघा, तू का गं नाराज आहेस? मेघा म्हणाली, नाही ताई, नाराज असं नाही, पण यांना काही कारण लागतं का? उठसूट काहीही बोलत असतात. आता इतक्यात अर्जुन तिच्याजवळ आला आणि म्हणाला, तुम्ही वरती जा सगळ्याजणी, आम्ही येतोय. तिथं एक हॉल आहे आणि तिथे जाऊन आशूला दूध पाजशील ना, असं म्हणून त्यानं तिच्याकडे रोखून पाहिलं. आणि मयुरी म्हणाली, म्हणजे असं काय विचारताय? मी काय त्याला दूध न पाजता फक्त नाटक करणार आहे की काय दूध पाजण्याचं? काहीही कसं बोलता हो तुम्ही? काही सांगता येत नाही बाबा, बायका काहीही करू शकतील आजकाल, असं अर्जुन म्हणाला. ती म्हणाली, पण मी असं करणार नाही, मी त्याची सावत्र आई आहे का? आणि तुम्हालाच तेवढी तुमच्या मुलाची काळजी आहे, हो ना? आणि अर्जुन म्हणाला, मयू, आता हा विषय आपण इथेच थांबवू आणि घरी गेल्यावर बघू काय असेल ते. आता जा तुम्ही सगळ्याजणी वरती, सगळी अरेंजमेंट केली आहे. मग सगळ्याजणी वर गेल्या. तिथं एक मोठा हॉल होता आणि गाद्या पसरून ठेवल्या होत्या चारही बाजूंनी. त्याच्यावर लोड तक्क्या ठेवला होता. आणि राहुल म्हणाला, अर्जुन, सगळा हॉल बुक करायची काय गरज होती? इथे खालीच बसलो असतो ना. अर्जुन म्हणाला, असू दे, इथं खुर्च्यांवर अवघडून बसण्यापेक्षा मोकळं ढाकळं बसता येतं ना. आणि मोठ्या माणसांचं ठीक आहे, पण आशूसुद्धा आहे, त्याला खाली टाकावं तर लागणारच. इतक्या वेळ कुठं घेऊन बसणार त्याला मांडीवर? आणि आता वाजलेत 6 आणि आपण निदान
10:30 ते 11पर्यंत तरी इथंच आहे. आणि चैतन्य म्हणाला, यार इतका वेळ आपण इथं काय करायचं? जेवणाला पण अजून टाईम आहे. आणि सचिन म्हणाला, चैतन्य 5-6 दिवसांचा उपवास सोडायचा आहे ना तुला, म्हणून घाई चालली आहे वाटतं. पण जरा कळ काढ आता, इथून पुढे तुला कोणीच डिस्टर्ब करणार नाही. चैतन्य म्हणाला, 5-6 दिवसाचा उपवास नाही, 10 ते 12 दिवसांचा उपवास आहे. पण आज सुटल असं वाटत नाही. आणि राहुल हसून म्हणाला, भाड्या, तू जर असाच तिच्यापेक्षा जास्त तोंड फुगवून बसलास तर, आणि तिला तेल लावत गेली असं म्हणालास तर, ती का सोडेल तुझा उपवास? तुला जास्तच उपाशी मारणार ना. थोडं नमतं घेतलं तर तुझ्या बापाची बाभळ बुडेल का? अर्जुन म्हणाला, म्हणजे दोघांचं भांडण झालं हो ना? तसं मी विचारणार नाही की तुम्हा दोघांच्या भांडणाचा विषय काय आहे, कारण शहाण्याने नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. पण जे काही असेल ते जास्त लांबवू नकोस, अशानं बायको मनानं लांब जाईल. चैतन्य तसाच ठसक्यात म्हणाला, अशी कशी लांब जाईल? आणि जाऊन जाईल तरी कुठं? तिच्या बापाच्या घरी ना. ते तर माझ्या मामाचं घर आहे, मी तिथं जाऊन तिला घेऊन येईन. तिचा हात धरून अर्जुन त्याच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला, भाड्या, बायका कुठेच जात नाहीत रे. तू जवळ जबरदस्ती करून तिला पुन्हा आणशील, पण ती तुटक तुझ्यापासून राहिली तर मग काय करशील? नवीन आहेस म्हणून सांगतोय. तिला जरी तू लहानपणापासून ओळखत असला तरी आता ती तुझी बायको आहे. नवीन नातं निर्माण झालं आहे दोघांमध्ये. आणि आधी म्हणून तिचे लाड कर, तिला प्रेमानं गोंजार, कुरवाळ, तिला तुझ्या वाटलीत उतरव आणि मग तुझे नखरे कर. आयुष्यभर जर बायकांच्या मनावर अधिराज्य करायचं असेल ना, तर अगोदर त्यांचे नखरे समजून घ्यायचे असतात आणि तुझा नखरा थोडा बाजूला ठेव. राहुल म्हणाला, हो ना, ती पण तिकडे चिडून बसली आणि हा पण इकडे जास्तच चिडून बसलाय. चैतन्य म्हणाला, तुम्ही नका जास्त टेन्शन घेऊ, मी तिला बरोबर हँडल करीन. पण यार खरंच अजून जेवणाला खूप टाईम आहे, तोपर्यंत काय करायचं अर्जुन? सचिन म्हणाला, ताटं धुतोस का इथे? आज एक वेटर कमी आहे. आणि चैतन्य चिडून म्हणाला, सच्या, तू ताट धू. साल्या, तुला माहीत आहे म्हणजे तुला वॅकन्सी आहे, जा मर. आणि अर्जुन म्हणाला, गप्प बसा रे, कशावरूनही भांडायला आता हाफ चड्डी घालून फिरणारी मुलं नाही तुम्ही. चैतन्य म्हणाला, बघ ना हा भाड्या, आता बाप होईल पण अक्कल नाही की कसं बोलावं मोठ्या माणसांना. याचं पोरगं याच्यासारखं शिकणार बहुतेक. तसा सचिन उसळून म्हणाला, खूपच मोठा लागून गेला ना तू, आणि माझ्यासारखं नाही शिकणार, ते तुझ्यासारखं शिकेल चेंगूटपणा करायला. अभि म्हणाला, यार गप्प बसा बरं, अर्जुन काय करायचं ते सांग. आणि अर्जुन हाताची घडी घालून चैतन्य आणि सचिनकडे बघत होता आणि म्हणाला, माझं राहू दे रे, या 2 पैलवानांची होऊ दे ना अगोदर कुस्ती. पार्टी काय नंतर केली तरी चालेल, पण यांचं भांडण फार महत्त्वाचं आहे ना. बोला, हां बोला, आणि तुमचं झालं की मग मला सांगा. इथेच पहाट झाली तरी हरकत नाही. आता दोघेही गप्प बसता का 14वर रत्न दाखवू तुम्हाला? तसे सचिन आणि चैतन्य गप्प बसले. आणि मग अर्जुन म्हणाला, जेवणाचे मेनू ठरवा अगोदर, त्यांना ऑर्डर द्यावी लागेल ना. आणि मग सर्वानुमते व्हेजच खायचं ठरलं, कारण श्रावण अजून संपला नव्हता आणि त्यात बायकासोबत होत्या, म्हणून मग नॉनव्हेजचं नाव कुणी काढलंच नाही. आणि मग सगळे वरती हॉलमध्ये आले. प्रशस्त हॉलमध्ये मोठ्या खिडक्या होत्या आणि मंद मंद खूप छान वारा येत होता. अधूनमधून पावसाचा शिडकावा होत होता. थोडासा हवेत गारवासुद्धा पसरला होता. मयुरीनं आशूला दूध पाजून एका गादीवर टाकला होता आणि आशू एकटाच त्या गादीवर मस्तपैकी खेळत होता, हातपाय हलवून. तसा राहुल त्याच्याजवळ गेला आणि अर्जुन म्हणाला, राहुल, जास्त जवळ जाऊ नकोस बरं का त्याच्या, नाहीतर तुला अभिषेक घालेल तो. राहुल म्हणाला, घातला तरी घालू दे, तेवढंच त्याच्या अभिषेकानं देव माझ्यावर प्रसन्न होईल आणि आम्हाला सुद्धा गोड बातमी मिळेल, हो ना गं कोमल? आणि कोमल लाजून हसली. आणि मग अभि म्हणाला, आता आपण टाइमपास करण्यासाठी एक गेम खेळूया. अर्जुन हसून म्हणाला, अभि, गेम कॉमनमध्ये खेळायचा की जोडीने ते आधीच सांग, कारण चैतन्याला खूपच घाई झाली आहे घरी जायची. हो ना चैतन्य? असं म्हणून अर्जुननं एकाच वेळी चैतन्य आणि मेघाकडे बघितलं. आता मेघाला काहीतरी करून हसवायची होती, पण मेघा हसलीच नाही. तिच्या फारच जिव्हारी लागला होता चैतन्याचा शब्द.
आणि चैतन्य थोडासा हसला आणि म्हणाला, कितीही घाई असली तरी तुमच्यासोबतच घरी जाणार ना. काय लागायचं तो वेळ लागू द्या, मी तयार आहे खेळायला हा गेम. आता चैतन्य तिरका बोलला नाही, कारण तिथे अर्जुन होता ना. आणि मग राहुल म्हणाला, पण खेळायचं काय? अभि, तुला काही आयडिया आहे का? अभि विचार करत होता इतक्यात कोमल म्हणाली, अंताक्षरी खेळायची का? खूप मज्जा येईल. राहुल म्हणाला, आपण काय पिकनिकला गेलोय का अंताक्षरी खेळायला? सचिन कोमलची बाजू घेत म्हणाला, अंताक्षरी फक्त पिकनिकलाच खेळायची असते, असं काही असतं का राहुल? कुठेही खेळू शकतो. राहुल म्हणाला, मग तुझ्या बेडरूममध्ये खेळत बस अंताक्षरी. तशी लता खुदकन हसली. आणि मग मिताली म्हणाली, आपण ट्रूथ ऑर डेअरचा गेम खेळायचा का? आणि लता म्हणाली, ते काय असतं? आता हा गेम तर मयुरीला सुद्धा माहीत नव्हता. आणि मिताली म्हणाली, काही नाही होत आई, असं एक बॉटल इथे मध्ये ठेवायची आणि आपण सगळ्यांनी कडेने बसायचं गोल करून, आणि मग ती बॉटल फिरवायची आणि तिचं तोंड ज्याच्या दिशेला असेल त्याच्यावर येणार राज्य. आणि बाकीच्यांनी त्याला विचारायचं की तू काय करणार, खरं बोलणार की हिंमत दाखवणार. आणि त्यानं दोन्हीपैकी एक निवडायचं. हिंमत दाखवून बाकीच्यांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करायचं, किंवा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्यायची. आम्ही तर कॉलेजला असताना खूप वेळा हा गेम खेळायचो. खूप मज्जा यायची आणि टाईमपाससुद्धा खूप मस्त होतो. आणि आता सगळ्यांना हा गेम आवडला आणि सगळेजण गोल करून बसले. पण बाटली आणलीच नाही. राहुल म्हणाला, यार बाटली कोण आणणार? सचिन म्हणाला, आता आपल्यात तर कोणी घेतच नाही. अभि, तू बाटली आण, तुला तिचा सराव आहे, तू आणली की येईल लगेच ती. अभि हसून म्हणाला, भरलेली नाही रे भाड्या, रिकामी आणायची आहे. आता रिकाम्या बाटलीला पण घाबरणार का तू? मिताली म्हणाली, थांबा मी आणते. असं म्हणून ती गेली सुद्धा आणि सगळ्याजणी चाटच पडल्या. आणि मितालीने रिकामी दारूची बाटली घेऊन आली पण. आणि अर्जुन म्हणाला, बघ मयू, अशी बायको लागते, नाहीतर तुम्ही नावसुद्धा काढू देत नाही. अभि म्हणाला, हो ना, मी तुला आता काहीच वाटत नाही माझ्या पिण्याचं, उलट तीच मला पेक बनवून देत असते. आणि लता म्हणाली, मी तू, हे खरं आहे? आणि ती फार सहज म्हणाली, हो त्यात काय, इतकं तर चालतं. आणि ब्रँडेड असते ग, अशी सटरफटर नसते ज्यानं शरीरावर परिणाम होईल. आणि तो खूप दमतो ना काम करून, मग त्याला गरज असते. राहुल कोमलकडे बघून हात उंचावून आळस देत म्हणाला, आम्ही पण दमतो, कंपनीचं काम करा, शेतातलं काम करा, पण आम्हाला कोणी असं म्हणतच नाही की घ्या, आणि आमचा कंटाळा जातच नाही. कोमल म्हणाली, अजिबात नाही, नावसुद्धा काढायचं नाही. आधीच काही कमी बोलता का? त्यात दारू पिल्यावर किती बोलाल, माराल सुद्धा. मी तू म्हणाले, तुला कोण म्हणालं दारू पिल्यावर नवरे भांडतात आणि मारतात? अगं उलटं खूप प्रेम करतात, शांत शांत राहतात, गुपचूप खातात आणि झोपतात. आणि कोमल एक्साईट होऊन, अय्या खरंच असं असतं, असं म्हणाली. मिताली तिला चिमटा घेऊन म्हणाली, बघ, तुला ट्राय करायचं असेल तर. कोमल म्हणाली, मला वाटून काय उपयोग, त्यांच्या मनात आलं तर माझंही ऐकणार नाहीत ते, पण त्यांच्याच मनात येत नाही ना, त्याला आपण काय करणार, नुसतं तोंडाने म्हणतात पण घेणार नाहीत. आणि अर्जुन म्हणाला, मला सुद्धा हल्ली खूप कंटाळा येतो रे, काम वाढलं आहे ना. आमच्या पण घरात साधं देशी म्हटलं तरी लगेच राग येतो. सचिन हसून म्हणाला, आता तुझा कंटाळा कशाने जातो आम्हा सगळ्यांना माहीत आहे. तुला प्यायची काही गरज नाही, कंटाळा घालवण्यासाठी सुद्धा आणि नशा करण्यासाठी सुद्धा, कारण तुझ्या नशेची बाटली तर वेगळीच आहे. फक्त थोड्या वेळ बायकोच्या मिठीत गेला की तुझा कंटाळा जातो. तशी मयुरी लाजून हसायला लागली. आता सगळे हसत होते, पण मेघा मात्र अजूनही थोडीशी चिडूनच होती. आणि चैतन्याने तिच्या तोंडाकडे पाहिलं आणि म्हणाला, बाप रे, अजूनही तिची कळी खुलली नाही बहुतेक, किती रुसकी आहे ही. मग आता मध्ये बाटली ठेवली आणि ती फिरवली मितूने. बाटली गोल गोल फिरत होती आणि इतक्यात चैतन्य राहुलच्या कानात हळूच काहीतरी म्हणाला. राहुल गालात हसला आणि त्यानं चैतन्याला डोळा मारला. आणि नेमकं सांगितल्यासारखं बाटलीसुद्धा तिचं तोंड कडे करून उभा राहिली. आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले, सांग चैतन्य, काय करशील, ट्रूथ ऑर डेअर? आणि चैतन्य मेघाकडे बघून म्हणाला, डेअर, मी हिंमत दाखवणार, सांगा काय करू. सगळेजण विचार करतच होते की
की राहुल म्हणाला, रुसलेल्या मेघाला व्यवस्थित करून दाखव, पूर्वीसारखी हसून दाखव, हेच तुझ्यासाठी आजचं डेअर आहे. आणि आता मेघा आणखीन खाली बघू लागली. दाताने ओठ दाबून तिचं हसू अडवत होती. तिला खुलवण्यासाठी सगळ्यांची चाललेले धडपड तिला कळत होती. पण हट्टी नवरा मात्र काहीच करत नव्हता, म्हणून ती नाराज होती. आणि चैतन्य म्हणाला, ओके, पण आता हे खरंच फार मोठं डेअरिंग आहे बरं का. अर्जुन म्हणाला, चैतन्य, जर हे तू नाही केलंस तर तुला शिक्षा भोगावी लागेल. मेघा सांगेल ती, लक्षात ठेव. चैतन्य म्हणाला, लग्न केलं हेच खूप मोठं डेअरिंग होतं आणि लग्नापासून शिक्षाच भोगतोय. तसं मेघानं पुन्हा तोंड वाकडं केलं आणि मनात म्हणाली, लागले लगेच कुचकं बोलायला. पण आता बघूच काय करतात माझा राग घालवायला. असं म्हणून ती शांत बसली. आणि चैतन्य म्हणाला, लता वहिनी, तुम्ही तिच्यापासून जरा बाजूला सरका. आणि राहुल म्हणाला, आता काय उचलून घेतोस की काय तिला. तसे सगळे हसले. मेघासुद्धा गालात हसत होती थोडी थोडी. चैतन्य म्हणाला, तसं नाही रे, ती चिडली ना की लाथा मारते, तिला लहानपणापासूनच सवय आहे. सचिन म्हणाला, तू जेव्हा तिला लहानपणी मांडीवर घ्यायचा तेव्हा पण लाथा मारायची. चैतन्य म्हणाला, हो तर, वरून गोड गोड हसायची, मला भुरळ पाडायची आणि खालून लाथा मारायची. तसा मेघानं आता तोंडाला पदर लावला आणि हळूच म्हणाली, काहीही सांगू नका, खोटे कुठले. चैतन्य म्हणाला, तू मोठी आहेस की मी, मला सगळं आठवतंय. अर्जुन हसून म्हणाला, आणि तू तिच्या दिलखेचक हसण्याकडे बघून तिच्या लातासुद्धा खात होता, हो ना. चैतन्य म्हणाला, मग दुसरं काय करणार मी. पण बरं का, तिचे गोबरे गोबरे गाल फुगवून जेव्हा रुसायची ना ती, तेव्हा मी कोणतं गाणं म्हणायचं लहानपणी माहीत आहे का. अभि म्हणाला, हे कोणतं कोणतं सांग ना, आम्हाला पण ऐकायचं आहे. आणि आता चैतन्य हळूच खाली मान घालून बसलेल्या मेघाच्या जवळ जाऊन तिच्या शेजारी गादीवर बसला. आणि आता मेघा आणखीन लाजायला लागली. तिची लाजून खाली गेलेली मान आणखीनच खाली गेली आणि चैतन्य तिची हनुवटी वर करून म्हणाला, एक मुलगी रुसली, कोपऱ्यात जाऊन बसली, तिकडून आला नवरोबा, त्यानं मारला डोळा आणि खुदकन हसली. आता हे ऐकून सगळे खूप खूप मोठ्यानं हसायला लागले. आणि मेघा तर बापरे, खूप लाजून पळूनच बाजूच्या दिसणाऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसली. आणि अर्जुन हसून चैतन्याला डोळा मारत म्हणाला, नवरोबा, नवरी रुसली आहे तुमची, पळापळा पटकन गाठा कोपऱ्यात आणि काहीतरी जादू करून तिला खुदकन हसवा. आणि चैतन्यसुद्धा पडत्या फळाची आज्ञा मानून पळतच तिच्या पाठीमागे गेला आणि तिला कोपऱ्यात गाठली. तर ती भिंतीकडे तोंड करून दोन्ही हातात चेहरा लपवून लाजून हसत बसली होती. आणि चैतन्याने हळूच तिच्या कमरेत हात घातला. तशी त्याच्या बोटांच्या जादुई स्पर्शाने तिच्या शरीरात हलचल व्हायला लागली. आता ती आणखीन भिंतीलाच चिकटायला लागली. पण जाऊन जाणार कुठे, भिंत फोडून तर जाऊ शकत नव्हती ना. त्या भिंतीनं तिला अडवलं होतं. आणि मागे चैतन्य. त्यानं तिच्या उघड्या गोऱ्या पाठीवर हळूच किस केला. तशी ती लाजून त्याच्यापासून दूर पळायला लागली. त्यानं तिचा हात पकडला आणि पुन्हा भिंतीसोबत दाबली. आता त्याचं तोंड तिच्या तोंडाजवळ घेऊन जात तो म्हणाला, माझी नवरी अजून रुसलेलीच आहे का. ती त्याच्याकडे न बघता तसेच डोळे झाकून लटक्या रागात म्हणाली, हो मग, असं बोलतात का, माझा राग नाही गेला अजून. चैतन्याने कान पकडले आणि म्हणाला, सॉरी, आता तरी डोळे उघड आणि माझी सॉरी ॲक्सेप्ट कर. तरीही ती डोळे उघडत नव्हती. चैतन्य म्हणाला, मेघा, आता जर तू नाही ऐकलं तर जे काही होईल त्याला तू जबाबदार असशील. ती म्हणाली, काय कराल. आणि त्यानं तिचा चेहरा स्वतःकडे वळवला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तशी ती फार लाजली आणि डोळे उघडून आश्चर्यानं म्हणाली, अहो हे काय, सगळे आहेत इथं आणि तुमचा काय चावटपणा, सोडा मला, कोणीतरी येईल ना. चैतन्य म्हणाला, येऊ दे, किती दिवस झालो तुला मिस करतोय. ती म्हणाली, मिस करत आहे आणि वरून किस करत आहे. आधी भांडता तुम्ही आणि मग असं करता. चैतन्य म्हणाला, भांडणानंतर रात्री तुला खूप छान सरप्राईज देणार होतो, पण तू जास्तच बिघडत चालली. तुझा मूड ठीकच होईना आणि तू पार्टी एन्जॉय करेना, म्हणून तुझा रुसवा आत्ताच काढतोय. आता मला थांबवू नकोस. असं म्हणून त्यानं तिचा पदर दोघांच्या डोक्यावरून घेतला आणि पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं. आणि इकडे सचिन मुद्दाम म्हणाला, यार खूपच वेळ लागला ना चैतन्याला, मी जरा बघून येतो. तसा अर्जुन सचिनच्या हाताला
पकडून त्याला खाली बसवत त्याच्या पाठीत एक रट्टा टाकत म्हणाला आणि लताकडे इशारा करून म्हणाला, तिकडं बघण्यापेक्षा इकडं बघ आणि दुसरा रिकामा कोपरा तिकडे आहे, जा तिकडे जोडीनं आणि काय बघायचं ते बघ. तशी लता खूप लाजली आणि सगळे खूप मोठ्यानं हसायला लागले.